हे 6 नंबर क्वेश्चनचं आन्सर आहे, तुम्ही बघून स्क्रीनशॉट घ्या. आपण याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन बघा, काय कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं आपल्याला डेरिव्हेशन करायचं आहे. दिलेल्या इक्वेशनला आपण वाय कन्सिडर करायचं आहे. कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं डेरिव्हेशन करणार आहे, म्हणजे डी अपॉन डी एक्स लावायचं विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं, एक्स करायचं आहे ना. बघा इथे क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे. बरं, आता इथे पण काय लिहिणार मग आपण, डी अपॉन डी एक्स, एक मिनिट, डी अपॉन डी एक्स आणि पूर्ण क्वेश्चन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता तुम्ही फॉर्म्युलांचे लिस्ट बघू शकता. काय फॉर्म्युला आहे कॉसचा? फॉर्म्युला काय असतो इथे लिहितोय मी. कॉस एक्सचा फॉर्म्युला असतो साइन एक्स, करेक्ट. पण आपल्याला इथे चेन रूल यूज करायचा आहे. चेन रूल म्हणजे काय, पहिल्यांदा पूर्ण याचा आणि नंतर कुणाचा करणार आहे आपण, फक्त ब्रॅकेटचा. चेन रूल नुसारच आपल्याला हे सगळे सम इथनं पुढचे सॉल्व्ह करायचे. बरं, मग आन्सर काय येणार याचा, आता याचं सॉरी इथे मायनस साईन असतं तर काय येणार इथे, मायनस साईन एक्स म्हणजे आहे ते पूर्ण व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता डेरिव्हेशन कुणाचं करावं लागणार आहे आपल्याला, पुढच्या व्हॅल्यूचं, म्हणजे कुठलं, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं डेरिव्हेशन करायचं. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेशन काय आहे हे आपण बघितलेलं आहे. 2 पुढे येणार आहे आणि 2 मायनस 1 म्हणजे किती राहणार आहे, 2x⁻1 ती लिहायची गरज नाही. आणि ए स्क्वेअर, ए म्हणजे हे ऑर्बिटरी कॉन्स्टंट असतात, मग त्याचं आन्सर 1च होतं, म्हणजे 1चा स्क्वेअर किती येणार आहे, 1. मग ती लिहायची, प्लस 1 लिहा किंवा न लिहिलं तरी, सॉरी 0 होतं त्याचं. काय होणार इथे, ए ना, तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट आपण बघितलेलं काय असतं, 0. मग 0 आन्सर येतं, तर ती लिहायची गरज नाही. फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं बघू शकता तुम्ही इथे, मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि याचं डेरिव्हेशन किती येणार आहे, फक्त 2x. हे तुमचं काय झालं, dy बाय डी आहे, dy बाय dx. आता हे फायनली आपण लिहूया मग, dy बाय dx इज इक्वल टू 2a मायनस 2a लिहूया पहिलं, आणि नंतर काय लिहिणार आहे, साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर. हे नको असणाऱ्या गोष्टी मी रफ करतो. रफ वर्क ह्या बाजूला करा किंवा मागे करा, तुमच्यावरती. हे तुमचं आलेलं फायनल आन्सर. हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 2 चं डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपल्या सेम मेथडनी वाय कुणाला तरी कन्सिडर करायचा. वाय काय घेणार आहे मग आपण इथे, रूट एक्स रेज टू 3x प्लस 2 आणि प्लस काय 5. डेरिव्हेशन लिहायचं आपल्याला इथे, म्हणजे डी विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितलं ना त्यांनी, मग ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. पुढे आता हे पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, अंडर रूट एक्सचा डेरिव्हेशन किती असतो, 1/2 रूट एक्स. हे आधी बघितलेलं आहे. मग या पूर्ण व्हॅल्यूचं डेरिव्हेशन किती येणार आहे, 1/2 आणि रूट मध्ये काय येणार आहे, e⁻3x प्लस 2 आणि प्लस काय येणार आहे 5. आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण, dy बाय dx, आणि डेरिव्हेशन फक्त आतल्या टर्मचं चेन रूल नुसार, पहिल्यांदा पूर्ण याचं, नंतर कोणाचं करतो, आतल्या टर्मचं. मग याचं डेरिव्हेशन करावं लागणार आहे आता आपल्याला, e⁻3x प्लस 2 आणि प्लस काय येणार आहे 5. पुढे आता ही टर्म आहे अशी आपण परत लिहिणार आहे, 2 रूट e⁻3x प्लस 2 प्लस 5, आणि याचं डेरिव्हेशन काय येणार आहे, आता आपण आधी शिकलेलो की e⁻x चं डेरिव्हेशन e⁻x च राहतं, बरोबर. मग इथे तेच होणार आहे. मग काय लिहिणार आहे आपण याचं, e⁻3x प्लस 2, आणि चेन रूल नुसार काय असतं, पहिल्यांदा पूर्ण याचं म्हणजे ह्याचं अख्ख्याचं करतो आपण, आणि नंतर कुणाचं करतो, त्याच्या पॉवर मधल्याचं करणार आहे. म्हणजे आता 3x
प्लस 2चं डेरिव्हेशन किती होणार आहे? 3 कॉमन राहतो, एक्सचा 1 होतो, बरोबर. आणि 2चं काय होणार आहे? 0, म्हणजे याचं डेरिव्हेशन किती येणार आहे? 3. मग इंटू काय लिहिणार आहे? 3. आणि 5चं डेरिव्हेशन काय होतं? 0. आता हे सगळं आपण एकत्र करून लिहूया. तर लिहिताना कसं लिहिणार आहे मग आपण हे फायनल आन्सर? dy बाय dx हा 3 पुढे लिहूया, म्हणजे 3/2 आणि इकडे काय लिहिणार आहे? e रेश टू 3x प्लस 2 डिवाइड बाय e रेश टू 3x प्लस 2 प्लस काय? 5. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर आहे. हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता याचा पहिला स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हवा असेल तर. हे रफ करतो. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता काय करायचं? दिलेल्या इक्वेशनला आपण y कन्सिडर करूया. y इज इक्वल टू लॉग tan x/2 हे आपलं इक्वेशन. आता घेणार कसं आहे? पहिल्यांदा पूर्ण याचं काढायचं, म्हणजे विथ लॉग. नंतर कुणाचं करायचं? फक्त आतल्या टर्मचं. आणि नंतर कुणाचं करायचं? फक्त x/2चं. असं तुम्हाला डेरिव्हेशन करायचं आहे. वाटलं ज्याला समज म्हणजे पूर्ण एकदा लिहित जा, मग केलं तरी चालेल. म्हणजे कसं लिहिणार आहे आपण? dy/dx असं लिहा. पहिले डेरिव्हेशन कुणाचं करायचं आहे? dy/dx पूर्ण टर्मचं. वाटलं तसं लिहित जा, तुमच्यावरती डिपेंड आहे. जर कळलं असेल तर काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट करायचं. म्हणजे कसं? परत dy/dx कुणाचं असणार आहे? नंतर tan x/2चं. नंतर परत dy/dx कुणाचं असणार आहे? x/2चं. असं डेरिव्हेशन तुम्ही वाटलंच तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या इझी जाण्यासाठी. वाटलंच तर हे मी वेगळ्याने लिहितो. काय? d/dx. इथे सुद्धा काय लिहिणार आहे आपण? आता d/dx आणि इथे सुद्धा लिहिणार आहे d/dx. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. तर कसं आहे बघू, बघितलेलं आहे सगळ्यांनी कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. पहिलं काय होणार आहे? लॉगचं. आता गेल्या वर्षी तुम्हाला लॉगचा फॉर्म्युला होता, आठवत असेल सगळ्यांना. लॉग एक्सचं डेरिव्हेशन काय असतं? लॉग एक्सचं डेरिव्हेशन असतं 1/x. मग याचं इथेच होणार आहे. काय होणार मग याचं? 1/tan x/2. करेक्ट. नंतर tan x चं डेरिव्हेशन किती होणार आहे? बघू शकता तुम्ही. टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? tan x चं डेरिव्हेशन असतं sec स्क्वेअर x हा फॉर्म्युला असतो. मग याचं काय होणार आहे? रफ करतो मी. तर tan x चं डेरिव्हेशन इथं होणार आहे मग sec स्क्वेअर x/2. नंतर x/2चं डेरिव्हेशन काय होतं? x/2चं म्हणजे डेरिव्हेशन करताना कसं करणार आहे? x मल्टिप्लाय बाय हाफ. तर हाफचं तुम्हाला माहिती आहे, हाफ तसाच राहतो. डेरिव्हेशन कुणाचं होणार आहे? एक्सचं. मग एक्सचं डेरिव्हेशन 1, मग आन्सर काय आलं? हाफ. मग याचाही फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं? हाफ. तर आता हे सगळं एकत्र लिहायचं म्हणजे तुमचं येणारं फायनल आन्सर असणार आहे. मग कसं लिहिणार हे एकत्र? वाटलं किंवा तुम्ही फॉर्म्युले टाकू शकता जर तुम्हाला सिम्प्लिफाय करून घ्यायचं असेल तर. तर सिम्प्लिफाय करून कसं घेणार बघू शकता तुम्ही. आपण याच्यात टॅनचा फॉर्म्युला काय असतो? टॅनचा फॉर्म्युला असतो साइन अपॉन कॉस. पण ते डिवाइड मध्ये आहे, म्हणजे हे इन्व्हर्स करून लिहायचं. इन्व्हर्स करून म्हणजे कसं? 1 इथे दाखवतो 1/tan आहे. तर किती येणार आहे? 1/sin अपॉन कॉस. तर कॉस वर लिहिल्यावर काय येणार आहे? कॉस अपॉन साइन. ओके. तर ते इथे लिहिणं गरजेचं आहे. मग काय लिहिणार आपण इथे? कॉस x/2 डिवाइड बाय साइन x/2. सेकचा फॉर्म्युला काय असतो? 1/cosec. स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरच येणार x/2. आणि फायनली काय येणार आहे मग? हे इंटू लिहितो म्हणजे तुम्हाला नीट समजेल. बरोबर. आता याच्यात कॅन्सल आउट काय होतं हेही दिसतंय तुम्हाला. याचा स्क्वेअर आणि हे कॅन्सल होईल. मग राहणार काय फायनली आन्सर आपलं? dy/dx इज इक्वल टू, हे काय लिहिणार आहे? 1/, हे 2, नंतर साइन x/2 आणि काय लिहिणार आहे? कॉस x/2. हे आपलं आन्सर आलं. याच्या पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
ते कसं बघू शकता तुम्ही हे पहिलं रफ करून घेतो मी. आता सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री मधला. हा फॉर्म्युला कशाचा असतो आठवत असेल किंवा नसेल तर पाठ करून घ्या. हा फॉर्म्युला कशाचे आहेत? हा फॉर्म्युला असतो 1/sin 2x/2. परत सांगतो 2sin x असेल तर त्याचा फॉर्म्युला sin cos x असा असेल, त्या फॉर्म्युला असतो sin 2x. मग त्यानुसार हाही फॉर्म्युला आला. आता sin 2x म्हणल्यावरती काय होणार इथे ह्या 2 ला हा 2 काय होणार आहे बघा, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल आउट होईल. कॅन्सल आउट झाल्यावरती फायनल आन्सर काय येणार आहे मग 1/sin x. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर. हा कळलं असेल सगळ्यांना हे कसं करायचं हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. हे तुमचं आलेलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 4. ह्याला वाय कन्सिडर करूया आपण आता. tan अंडर रूट एक्स याचं डेरिवेशन करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे d/dx. इथे काय लिहिणार आहे आपण y इज इक्वल टू डेरिवेशन मी सांगितले मेथडनुसार d/dx पहिल्यांदा पूर्ण याचं लिहा. कशाचं? विथ रूट, म्हणजे tan अंडर रूट एक्स. ओके, हे पहिलं नीट लिहितो मी. काय लिहिणार आहे tan रूट एक्स. त्याच्यानंतर डेरिवेशन कुणाचं लिहायचं मी सांगितलं d/dx. आता रूट सोडून कोण आहे tan रूट एक्स याचं डेरिवेशन. करेक्ट. नंतर डेरिवेशन कुणाचं करायचं आहे आता tan रूट एक्स गेल्याच्या नंतर कुणाचं करणार आहे फक्त आपण रूट एक्स. करेक्ट, कुणाचं रूट एक्स. आता हे डेरिवेशन सगळ्यांना एका स्टेप मध्ये लिहिता येईल, एकदम इझी झालेलं आहे. काय tan, आता फॉर्म्युला मग अशी बघितले आपण रूट एक्सचं डेरिवेशन किती असतं 1/2 रूट एक्स. मग याचं सुद्धा किती लिहिणार आहे आपण 1/2 रूट मध्ये tan आणि परत काय एक्स. आणि आता tan अंडर रूट एक्स टॅनचा काय असतो tan एक्स असतं सेक स्क्वेअर एक्स. हे आधी केलेले आपण, मी इथे पण काय येणार आहे सेक स्क्वेअर रूट एक्स. नंतर डेरिवेशन रूट एक्सचं किती येणार आहे ते ऑलरेडी लिहिलेलं आहे मी. करेक्ट, मग ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत तर त्या रफ करून टाकूया आता आपण. आता हे लिहिताना फक्त टोटली एकत्र करून लिहूया, काही नाही, फायनल आन्सरच असणार आहे आता हे तुमचं. म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही सेक स्क्वेअर रूट एक्स डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 काय 4 रूट एक्स आणि काय लिहिणार आहे tan रूट एक्स. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. हे मी तुम्हाला एकदम इझी मेथडने सांगतोय कसं करायचं. चेन रूल आहे, सगळ्यांचं डेरिवेशन करतात. पहिल्यांदा कशाचं करणार आहे तुम्ही पूर्ण ब्रॅकेटचा पूर्ण याचा नंतर कुणाचा करणार आहे फक्त आतल्या टर्मचा, आणि नंतर त्याच्यानंतर सुद्धा कशाचं करणार आहे आतलं. बघा स्टेप बाय स्टेप जातो आपण, म्हणून चेन रूल म्हटलं जातं. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. आता बघा मी वाय ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. याचं काय करणार आहे आता dy/dx y. ओके, डेरिवेशन करणार आहे. एक मग एक्स क्यूबचं डेरिवेशन किती असतं 3x स्क्वेअर, बरोबर ना. फॉर्म्युला काय एक्स एन इज इक्वल टू एन एक्स आणि n - 1, म्हणजे एन पुढे घ्यायचा आणि त्यातून एक मायनस करायचं. त्यानुसार याचं सुद्धा तेच येणार आहे कॉटचं. किती येणार आहे मग आपण इथे 3 कॉट स्क्वेअर आणि नंतर काय येणार आहे लॉग एक्स क्यूब. आता आपण हे पूर्ण याचं केलं विथ क्यूब, आता विदाउट क्यूब करायचं. तेही इथे लिहिणार आहे मी, हे रफ करतो आधी. काय करणार आता कुणाचं डेरिवेशन करणार आहे आपण dy/dx. आता क्यूब सोडून उरलेल्यांचं डेरिवेशन करायचं आपल्याला. काय लिहिणार आहे आता तिथे कॉट आणि कुणाचं लॉग एक्स क्यूबचं डेरिवेशन लिहिणार आहे, बरोबर. बर, काय होणार आता 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. कॉटचं डेरिवेशन काय असतो हे बघा तुम्ही मायनस कोसेक असतो. कोसेक
बरोबर, कोसेक स्क्वेअर असतो आणि काय येणार आहे लॉग एक्स क्यूब हे आलं. आता याच्यानंतर डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण लॉगचं, कोणाचं लॉग एक्स क्यूबचं डेरिव्हेशन करायचं. मग काय होणार आहे पहिलं आहे तसंच 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब, नंतर काय येणार आहे याचं मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब आणि लॉगचं काय असतं लॉगचं असतं 1/x म्हणजे जे काय असेल ते इथं क्यूब आहे. नंतर याचं डेरिव्हेशन किती होणार आहे 3x स्क्वेअर. करेक्ट. आता हे सगळं आपण एकत्र करून लिहायचं तर कसं लिहिणार आहे dy/dx इज इक्वल टू काय होणार आहे मायनस, बघा इथे 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे पण इथे मायनस आहे, सगळ्यांना एकत्र लिहिल्यावर काय लिहिणार आहे -9/x करेक्ट क्यूब एक्स क्यूब आणि काय लिहिणार आहे पुढे मग आपण आता कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब आणि नंतर काय लिहिणार आहे कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. हे आलेलं तुमचं काय आहे फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंबर 6 ला स्टार्ट करूया. आता काय दिले बघा y इज इक्वल टू काय 5 पॉवर मध्ये आहे साइन क्यूब एक्स आणि काय +3 हे सगळं पॉवर मध्ये आहे, याचं आपल्याला डेरिव्हेशन करायचं. मग d/dx इथे काय लिहिणार आहे आपण y. आता याचं डेरिव्हेशन काय होतं की नेहमी लक्षात ठेवा इथे बाजूला मी फॉर्म्युला लिहितो हा घेतलेला पण आपण a⁻x म्हणजे a म्हणजे कुठली कॉन्स्टंट आमच्या पॉवर मध्ये असेल तर फॉर्म्युला असतो a⁻x log a, हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग आता काय होणार या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही बघू शकता पहिल्याचा 5 तसाच येणार, पॉवर मध्ये जे आहे ते सगळं तसंच +3. नंतर काय लिहिणार आहे फॉर्म्युला कोणाचं काय येणार आहे आता लॉग एक ए म्हणजे इथे किती आहे 5 हा. आता चेन रूल नुसार काय करणार आहे पहिला आपण अख्ख्याचं डेरिव्हेशन काढलं, आता कोणाचं काढणार आहे त्याच्या वरच्याचा. हे रफ करतो मी. आता इथे बघा मग काय लिहिणार आहे डेरिव्हेशन ऑफ कुणाचं साइन क्यूब एक्स प्लस काय 3. आता याचं डेरिव्हेशन करणार आहे म्हणजे कसं येणार आहे बघू शकता तुम्ही 5 साइन क्यूब एक्स +3 लॉग 5 आणि साइन क्यूबचं काय डेरिव्हेशन होणार 3 पुढे येतो करेक्ट, म्हणजे 3 हे ब्रॅकेट मध्ये येतो साइन स्क्वेअर एक्स बरोबर. आणि नंतर आता चेन रूल नुसार काय असतो पहिला पूर्ण याचा करतात म्हणजे क्यूब नुसार आणि नंतर फक्त साइनचा. मग इथे लिहितो वाटलं असतं ते काय लिहिणार आहे मी d/dx कुणाचा लिहिणं करणार होता साइन एक्स जस्ट आणि +3 चा 0 होतो म्हणजे त्याचं काही लिहिण्याची गरजच नाही. फायनल आन्सर काय येणार आहे आता मग 5 साइन क्यूब एक्स +3 लॉग 5 आणि याच्यात काय येणार आहे 3 साइन स्क्वेअर एक्स आणि साइनचा काय होतो कॉस एक्स. आता फायनल आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे आपण हे बघा dy/dx इज इक्वल टू हे पहिलं इकडचं ब्रॅकेट पहिलं लिहूया 3 साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स नंतर काय 5 साइन 3x +3 एक मिनिट खाली लिहायचं होतं ना x +3 आणि काय लॉग 5. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर. हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 बघा. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेलं याला पहिलं y कन्सिडर करायचं आपण म्हणजे y इज इक्वल टू कोसेक आणि काय लिहिणार आहे कॉस एक्स याचं डेरिव्हेशन करायचं. आता बघा हे यायला पाहिजे सगळ्यांना dy/dx
डेरिव्हेशन पहिल्यांदा कुणाचं लिहिणार आहे आपण, पूर्ण टर्मचा. पूर्ण टर्म कुठली आहे, कोसेक एक्स आणि काय लिहिणार आहे, कॉस एक्स. बरोबर. त्यानंतर डेरिव्हेशन कुणाचं सांगितलंय मी, पहिल्यांदा चेन रूल नुसार पहिल्यांदा अख्ख्याचा, नंतर कुणाचं करायचं, ब्रॅकेट. ब्रॅकेट नुसार काय येणार याचा, रूट कॉस एक्स येणार. पण अजूनही थांबायचं नाही, याच्यानंतर काय करणार आहे, कुणाचं डेरिव्हेशन करणार आहे इथे सुद्धा, पुढे रूट जाणार, रूटच्या नंतर कुणाचा असणार आहे, कॉस एक्सचा. कोणाचा, कॉस एक्स. आता डायरेक्ट फायनल आन्सर करू शकता तुम्ही. बघा आधी फॉर्म्युले काय, कोसेक एक्सचा फॉर्म्युला काय, कोसेकचा फॉर्म्युला आहे मायनस कोसेक अँड कॉट एक्स, हा फॉर्म्युला आहे. मग इथे फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे, मी आता फायनल डायरेक्ट आन्सर लिहितोय. काय लिहिणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू मायनस कोसेक, आणि एक्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला एक्स कन्सिडर करायचं. मग इथे काय येणार आहे आता, कोसेक रूट कॉस एक्स, पुढे काय मल्टिप्लाय पहिले पाय बाय काय असतं, कॉट, आणि काय येणार आहे, कोसेक एक्स. नंतर याचा अंडर रूट कोसेकचा फॉर्म्युला काय असतो, जसं आपण शिकलेलो आहे, रूट एक्सचा काय असतो, 1/2 रूट एक्स. सेम तसंच येणार याचा सुद्धा, काय येणार आहे, 1/2 रूट कॉस एक्स. आणि कॉस एक्सचा काय असतो, मायनस साइन एक्स. बघा फॉर्म्युले नीट बघा, हे आपण झालेले आता सगळे फॉर्म्युले पाठ असलाच पाहिजे तुम्हाला, जर तुम्हाला डेरिव्हेशन पूर्ण परफेक्ट यायचं आहे तर. आता बघा काय काय कॅन्सल होऊ शकतं का, काय करू शकतो का आपण, ते थोडंसं नीट बघा. आणि ते किती नसेल तर एकत्र लिहायचं, काही करू नाही शकत आपण कॅन्सल वगैरे, मग एकत्र फक्त लिहूया. dy बाय dx इज इक्वल टू मायनस कोसेक कॉस एक्स, आणि काय लिहिणार आहे, कॉट रूट कॉस एक, आणि हे काय लिहिणार आहे, मग हे मायनस मायनस एक काम करू, इकडे मायनस आहे तर प्लस होईल, ते इकडे पण मायनस आहे ना, इथेही मायनस आहे, इथेही मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस प्लस. आणि काय लिहिणार आहे मग, साइन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. हे आलेलं तुमचं काय फायनल आन्सर आहे. स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघू शकता तुम्ही काय करायचं, मी ऑलरेडी वाय लिहिलेलं आहे. आता बघा इथे काय करणार आहे आपण, डी अपॉन डी एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करतोय म्हणून वाय. आता याचं डेरिव्हेशन करायचं, मी आधी सांगितल्यानुसार नीट लक्ष द्या, चेन रूल काय आहे. पहिल्यांदा पूर्ण याचं डेरिव्हेशन, नंतर कुणाचा फक्त ब्रॅकेटची व्हॅल्यू आहे त्याचा, आणि नंतर कुणाचा असतो फक्त आतली, त्यानुसार डेरिव्हेशन करायचे. आता मग सांगा लॉगचा, मग अशी बघितला लॉग एक्सचा डेरिव्हेशन काय असतो, 1/x. मग याचाही डेरिव्हेशन त्याच प्रकारे येणार, काय येणार याचं डेरिव्हेशन, मग 1/cos एक्स क्यूब मायनस 5. ओके. त्यानंतर आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण, फक्त आतला, म्हणजे काय, कॉस एक्स क्यूब मायनस 5. ओके, हे रफ करतोय. आता कॉसचं डेरिव्हेशन काय असतं हे माहिती, पहिल्या लिहितो मी. नंतर डी अपॉन डी एक्स कोणाचं डेरिव्हेशन असतो, मग एक्स क्यूब मायनस 5 याचं डेरिव्हेशन. मग आता फायनल याचं, हे तर आहे असंच लिहिणार आहे आपण, कॉस एक्स क्यूब मायनस 5 याचा, कॉसचा काय असणार आहे, मायनस साइन एक्स क्यूब मायनस 5. ओके. आणि एक्स क्यूब मायनस 5चा काय असतो, एक्स क्यूबचा असतो 3x² मायनस 5चा काय असणार आहे 0. तो काही लिहायची गरज नाही, कारण की आपण आता फायनली लिहिताना, आता हे फायनल आन्सर लिहूया. फायनल आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे आता याचं, dy बाय dx इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. बघा इथे काय आलेलं आहे, साइन अपॉन कॉस लिहू शकतो, साइन अपॉन कॉस, बरोबर, म्हणजे टॅन होणार आहे त्याचा आन्सर. काय लिहिणार आहे मग आपण, मायनस टॅन एक्स क्यूब मायनस 5, आणि काय लिहिणार आहे 3x². हे आलेलं तुमचं काय फायनल आन्सर. हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया.
क्वेश्चन नंबर 9 बघा. आता 9 सॉल्व्ह करायचं आपल्याला. वाय लिहून ठेवलाय मी, म्हणजे इथे डी अपॉन डी एक्स वायचं डेरिव्हेशन करतोय. तर सेम आपल्या रूलनुसार पहिल्यांदा ई रेश टू सगळ्याचा करायचा, नंतर कोणाचा करायचा, फक्त वरच्याचं डेरिव्हेशन करतात, बरोबर. फक्त वरच्यांचं डेरिव्हेशन करायचं. मग तेच लिहिणार. आता पहिल्याचं डेरिव्हेशन काय असतो, ई रेश टू एक्सचं डेरिव्हेशन काय असतो, ई रेश टू एक्सच, बरोबर. नंतर बरोबर हे आपण लिहून घेणारे सगळं आहे ते पहिलं. ई रेश टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि नंतर डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आता आपण, डी बाय डी एक्स. डेरिव्हेशन होणार आहे आता 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, याचं डेरिव्हेशन होणार. आता डेरिव्हेशन कसं होणार तुम्ही बघू शकता. काय होणार आहे, 3 पहिले एक बाजूला दाखवतो. 3 साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेशन काय होणार, 3 तसाच राहणार, 2 पुढे येणार, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 साइन स्क्वेअर आहे त्यापेक्षा एक कमी म्हणजे 1 एक्स, किती येणार आहे 6 साइन एक्स, करेक्ट. त्यानंतर याचं काय होणार आहे, हाही तसाच 2 पुढे येणार म्हणजे 4 बनणार, तो 4 कॉस स्क्वेअर. म्हणजे यात पण एकत्र लिहूया. आता काय लिहिणार आहे, ई रेश टू 3 साइन स्क्वेअर, हे थोडं वर लिहितो मी, ई 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि डेरिव्हेशन काय होणार आहे याचं, मी आत्ता सांगितल्यानुसार 6 साइन स्क्वेअर वगैरे काही नाही येणार, इथं जाणार ना ते पुढे, आणि मायनस 2 पुढे आल्यावर किती होणार आहे ते 4, म्हणजे काय लिहिणार आहे आपण 4, याचं काय होणार आहे आता, क्वेश्चन नंबर 9 बघा. डेरिव्हेशन करायचं आपल्याला याचं. मी तुम्हाला मार्क करून दिले. पहिल्यांदा पूर्ण याचं डेरिव्हेशन करतात, नंतर फक्त पॉवर मध्ये जो. आता ई रेश टू एक्सचा डेरिव्हेशन असतो ई रेश टू एक्सच. मग इथे काय लिहिणार आहे आपण आता, डी अपॉन डी एक्स वायचं डेरिव्हेशन करतो आपण, म्हणजे लिहिणार काय, ई रेश टू आहे तेच सगळं परत साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि डेरिव्हेशन आता कोणाचं करणार आहे आपण, 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, याचं डेरिव्हेशन करणार आहे. तर पहिलं आहे तसंच लिहावं लागणार आहे आपल्याला, ई 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि याचं आता याचं डेरिव्हेशन तुम्हाला कळलेलं आहे की 3 साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेशन काय होईल. आता याचंही चेन रूल नुसारच करायचं, म्हणजे पहिल्यांदा अख्ख्याचं करणार आहे, म्हणजे स्क्वेअर आहे ना इथे ते सोडून, आणि नंतर फक्त स्क्वेअर सोडून. म्हणजे बघा इथे पहिल्यांदा काय येणार आहे, 3 हा 2 पुढे येणार साइन एक्स, आणि नुसतं डेरिव्हेशन कोणाचं करणार, साइनचं. साइनचं डेरिव्हेशन काय होतं, मग त्याचं 6 होईल, 6 साइन एक्स, आणि साइनचं काय होतं कॉस. हे आपलं फायनल डेरिव्हेशन, ते आपल्याला तिथे लिहून घ्यावं लागेल. मग काय लिहिणार आहे आपण याचं डेरिव्हेशनच्या इथे, 6 साइन एक्स आणि कॉस एक्स. आता हे तोंडी करायचं पुढचं 2 हा 2 पुढे येणार, म्हणजे किती बनणार आहे 4 कॉस एक्स, आणि कॉसचं काय होतं मायनस साइन एक्स, करेक्ट. हे आता सगळ्यांच्या फॉर्म्युले पार्टच आहेत, हे मी रफ करतोय. आता हे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे. तर पुढे कसं सॉल्व्ह करून घेणार आहे, आपल्या फॉर्म्युलानुसारच. हे काय, ई रेश टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, करेक्ट. आणि पुढे याचं काय होणार आहे 6 आहे, आणि इथे सगळं मल्टिप्लाय मध्ये, सगळ्याच्या सगळे व्हॅल्यू काय तिथं मल्टिप्लाय याच्यात 6, याचं काय होणार आहे टोटल, याचं 6 मायनस 4. आता मायनस मायनस इथे काय होणार आहे प्लस, थोडंसं डोकं लावा, इथे मायनस आहे इथे मायनस आहे, मग हे काय होणार आहे प्लस. मग 6 प्लस 4 किती होणार आहे इथं टोटल 10 साइन एक्स
आणि कॉस एक्स. का साइन एक्स कॉस एक्स? कारण की दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, बघू शकता तुम्ही इथे. हे बघा इथेही साइन आणि कॉस, इथे सुद्धा काय कॉस आणि साइन म्हणजे सेम. हा मायनस मायनस आपण प्लस करून टाकलेलं आहे. मग हे तुमचं आलेलं काय फायनल आन्सर. पण अजून इथं एक व्हॅल्यू आपण करू शकतो का काही चेंजेस? काही गरज नाही. किंवा हा एक फॉर्म्युला टाकू शकतो आपण. तो बघा काय इथे फॉर्म्युला फायनल आन्सर मध्येच लिहितो मी. dy/dx. जर हा 10 मी स्प्लिट केला म्हणजे काय केलं, थोडासा असा 5 आणि 2च्या फॉर्म मध्ये लिहिला, तर काय होणार आहे, 5 आहे तसंच राहणार आहे. त्यानंतर काय होणार आहे, हा आता परत काय लिहिणार आहे मी, ई रेस टू काय येणार आहे 3 साइन स्क्वेअर एक्स आणि 2 कॉस स्क्वेअर एक्स. आणि नंतर आता हा 2 राहिलाय ना, तर 2 मी इथे लिहिला 2 साइन एक्स अँड कॉस एक्स. आता 2 साइन एक्स कॉस एक्स हा फॉर्म्युला सगळ्यांचा डिनोमिनेटर मध्ये झालेला आहे, तर त्याचा फायनल आन्सर काय येणार आहे मग, dy/dx इज इक्वल टू 5 e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आणि याचा फॉर्म्युला काय असतो, साइन 2x. हा फॉर्म्युला पाठ करणं खूप गरजेचं आहे, हा माहीत असला पाहिजे सगळ्यांना. हा हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, हे कळलं असेल तर हवं असेल तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकतात. हे मी थोडस स्क्रीनशॉट घ्या. आपण नवीन क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 10 हा काही मी सॉल्व्ह करून देत नाही, हा होमवर्क साठी आहे फक्त. हे बघा हा क्वेश्चन कुणासारखं करायचं सांगतोय, तो सेम तुमच्या क्वेश्चन नंबर 5 सारखा आहे, कळतंय? त्याच्यामुळे तो काही मी देत नाही, तो तुम्ही करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता, क्वेश्चन नंबर 6 कडे, सॉरी क्वेश्चन नंबर 11 कडे. आता याच्यात काय दिलेलं आहे बघा, 11 आणि 12 बघा शेजारी शेजारी क्वेश्चन आहेत. आता हे एकत्र लिहायचं कारण असं आहे की ते सेम आहेत, एकमेकांना एकदम सेम आहेत. त्यामुळे मी 11 आणि 12 यांच्यातलं फक्त एक क्वेश्चन देतोय, जो तुम्हाला सेकंड वाला थोडा टफ जाईल म्हणून मी सेकंड वाला देतोय. म्हणजे 12th वाला तुम्ही करायचा आहे. त्यामुळे आता बघा याच्यात काय, y पहिल्यांदा कन्सिडर करायचं आहे. y इज इक्वल टू सेक tan x रेस टू 4 प्लस 4. ओके, हा सॉल्व करायचा आपल्याला. d/dx इथे काय लिहिणार आहे आपण, y. आता सेकचा आता फॉर्म्युला काय येणार आहे, पहिल्यांदा पूर्ण याचं डेरिव्हेशन, नंतर कोणाचा करणार आहे फक्त आतल्या ब्रॅकेटचा, नंतर कोणाचा करणार आहे त्याच्याही आतल्या ब्रॅकेटचा, असं आपल्याला डेरिव्हेशन करायचं. तर आता पहिलंच डायरेक्ट डेरिव्हेशन सांगू शकतो तुम्ही, याचं काय येणार आहे सेक, याचं डेरिव्हेशन काय येतो सेकचा काय फॉर्म्युला असतो ते सांगतो मी. सेक एक्सचा डेरिव्हेशन असतो सेक एक्स आणि tan x. डेरिव्हेशनच्या फॉर्म्युलेत बघू शकता तुम्ही, हीच फॉर्म्युलेत का. तर आता काय लिहिणार आहे मग, सेक एक्स म्हणजे पूर्ण व्हॅल्यू, tan x4 प्लस 4. नंतर काय लिहिणार आहे, tan पूर्ण व्हॅल्यू tan x4 प्लस 4. एक रफ करतो मी आता. आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे, पहिल्याचं झालं. आता डेरिव्हेशन त्याच्या आत म्हणजे कोणाचं, आता tan कोणाचं tan x रेस टू 4 प्लस 4 याचं डेरिव्हेशन आपल्याला आता करायचं. मग डेरिव्हेशन कसं होणार, पहिलं आहे तसं लिहिणार आहे आपण सगळं. सेक tan x रेस टू 4 प्लस 4 आणि परत काय येणार आहे tan x रेस टू 4 प्लस 4. आणि पुढे याचं डेरिव्हेशन, आता टॅनचा काय फॉर्म्युला आहे, सेक इथे खाली लिहितो. tan x चा फॉर्म्युला काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. हा डेरिव्हेशनचा फॉर्म्युला आहे. इथे काय येणार आहे आता आपलं, सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस 4. आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे, आता हे कळेल, थोडीशी जागा कमी आहे, थोडस तुम्ही समजून घ्या. आता आहे तो, आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे, फक्त आतल्या टर्मचा. आतली टर्म कुठली आहे ती, एक्स रेस टू 4 प्लस 4.
आता तुम्ही डायरेक्ट आन्सरही लिहू शकता इथनं पुढं. तुम्हाला आता समजलेलं आहे काय करायचं आपल्याला. काय लिहिणार आहे मग आता? डायरेक्ट आन्सरच लिहितो मी. dy बाय dx इज इक्वल टू सेक tan x रेज टू 4 प्लस 4 आणि 10 परत 10 x4 प्लस 4 आणि इथे काय येणार आहे? सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4 आणि याचं डेरिवेशन काय येणार आहे? 3x नाही सॉरी 4 आहे ना, तो 4 आहे म्हणल्यावरती 4च येणार पुढे. पण याचं किती येणार आहे? 4x रेज टू 3. 4 चा किती होतो? 1. आता ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर हे तुमचं आलेलं फायनल आन्सर आहे, कळतंय. बट आपण एवढे थांबायचं नाही, याच्या पुढे एक स्टेप करावी लागते आपल्याला. ती काय आहे तुम्हाला मी सांगतो, बघ तुमच्यावरती डिपेंड आहे. करायची असेल तर करा, नाहीतर नाही केली तरी बरोबर आहे आपलं आन्सर. पहिल्यांदा हे लिहायचं, नंतर हे लिहिणार आणि नंतर हे लिहायचं असतं. बट तसं नाही केलं तरी चालतं. म्हणजे हे आलेलं तुमचं फायनल आन्सर आहे, आपण असं कन्सिडर केलं तरी चालणार आहे. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर. हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 13. आता क्वेश्चन नंबर 13 साठी तुम्हाला थोडेसे बेसिक लॉगचे फॉर्म्युले माहित हवेत. इझी आहे. काय दिलेलं आहे आता? फॉर्म्युला नसेल माहिती तर हा तरी लक्षात ठेवा. लॉग एक्स असा जो फॉर्म्युला असेल आणि याचं जर तुम्हाला आन्सर म्हणजे याचं सिम्प्लिफाय करायचं असेल, डेरिव्हेशन नाही म्हणत आहे मी, सिम्प्लिफाय म्हणतोय, तर लक्षात ठेवायचं हे जे पुढचं आहे ते लिहायचं नसतं आणि उरलेली फक्त व्हॅल्यू लिहायची असते. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन असतं. म्हणजे आन्सर काय येणार आहे? फक्त एक्स. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेशन तर माहितच आहे सगळ्यांना. पण आपण आता काय येणार आहे मग? ह्या क्वेश्चन मध्ये पहिलं वाय लिहितो मी. वाय इज इक्वल टू ई रेस टू लॉग आणि काय लिहिलेलं आहे? लॉग एक्स त्याचा स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर हे दिलेलं आहे. आता म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार नीट चेक करा आपला आन्सर काय आलेलं आहे. काय येणार आहे? म्हणजे लॉग एक्स, आता ई म्हणजे इथं बेस टू द असतं, हे लिहायची आपल्याला गरज नाहीये. मग वाय आपला काय आला? वाय इज इक्वल टू लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर हे आपलं वाय मिळालं. सगळ्यांना समजलेलं आहे वाय कसा आलेला? मी हे रफ करतोय आता. हे ज्याला फॉर्म्युला माहित नसेल त्याने लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. बरं, आता हे आपण किंवा मी इथं बाजूला छोट्या ह्याच्यात लिहून देतो. ई लॉग एक्स असेल तर याचं काही राहत नाही, आन्सर किती येतं? एक्स. आता आपल्याला याचं डेरिव्हेशन स्टार्ट करायचं. डेरिव्हेशन काय लिहिणार आहे? डी अपॉन डी एक्स. कुणाचा करतोय आपण? वायचा. फॉर्म्युला काय असणार याचा बघू शकता. आता हे ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे आपण त्याला एक्स कन्सिडर करायचं. तर याचं डेरिव्हेशन काय येणार आहे? 2x येणार आहे. मग इथेच 2 पुढे येणार आणि काय लिहिणार आहे आपण? लॉग एक्स. पण चेन रूल नुसारच, म्हणजे पहिल्यांदा सगळ्याचा नंतर आतल्याचा. म्हणजे काय? लॉग एक्सचा डेरिव्हेशन किती असतो? 1 अपॉन एक्स असणार आहे. मायनस आता याचा डेरिव्हेशन किती असणार आहे? सेम तोच आपला फॉर्म्युल्यानुसार काय? लॉग एक्सचा. आता एक्स हा एक्स स्क्वेअर वरती आहे तर ब्रॅकेटचा होता आधी, याचा किती येणार आहे? 1 अपॉन एक्स. पण इथेही चेन रूलच यूज करायचं आहे, म्हणजे पहिल्यांदा अख्ख्याचा आणि नंतर फक्त याचा. मग याचा काय येणार आहे? 1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेशन काय असतो? 2x. आता हे आपण नीट लिहिणं गरजेचं आहे, काय येईन काय नाही हे. आता इथे नीट बघितलं तर इथं स्क्वेअर आहे म्हणजे हा एक्स स्क्वेअरचा वाला एक्स आणि एक्स कॅन्सल होणार. मग राहिलं काय इथे? फायनल आन्सर लिहिण्यासारखं काय राहिलं आपल्याकडे आता? dy बाय dx. इथे 2 आहे बरोबर, आणि इथे सुद्धा 2 आहे. म्हणजे किती लिहिणार आहे आपण? हे पहिले लिहूया. 2 लॉग एक्स डिवाइड बाय एक्स मायनस राहिलं 2 अपॉन एक्स. हे आलेलं तुमचं आन्सर आहे. बट हे एवढ्यात थांबायचं नाही, आपण याच्या पुढेही करायचं. कॉमन घ्या. काय लिहिणार आहे आपण? हे 2 लॉग मायनस 2 अपॉन काय आलेलं आहे? एक्स. तर 2 कॉमन काढला. ओके, 2 काय काढला? कॉमन काढला. तर आत काय राहणार आहे? लॉग इथे एक्स राहिलं सॉरी, एक्स मायनस 1 आणि डिवाइड बाय काय? एक्स.
हे आलेलं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर आता इथे बघू शकता तुम्ही 14 वाला मी देत नाही, तो कुणासारखा आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. आता हा क्वेश्चन नंबर इथे लिहितो मी, सेम एज क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करून दिलेला आहे मी, तो तुम्ही बघू शकता आणि सॉल्व्ह करू शकता. आता याच्या पुढचाही क्वेश्चन आहे जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे, कुठला, हा लॉग वाला. हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे, तो कुणासारखा आहे तेही तुम्हाला माहिती आहे, पण देतो मी इथे लिहून बघा तुम्ही, सेम एज क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन पुढचा घेऊया. डायरेक्ट क्वेश्चन नंबर कुठला सॉल्व्ह करूया आता, 16 वाला. बघा आता क्वेश्चन दिलेला आहे इथे मी, हा क्वेश्चन आपल्याला करायचा आहे. क्वेश्चन आहे इकडचा, हा क्वेश्चन आहे आपण करतोय आहात. तर याच्यात काय दिलेले आता, आता बेस टू द ई रेस टू एक्स दिले. आता काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजे. इथे बघा क्वेश्चन नंबर 16 बघा, क्वेश्चन नंबर 16 वाय दिलेलं आहे आपल्याला. तर म्हणजे वाय आपण कन्सिडर करतो, जे काय दिलेलं असतं त्याला आपण वायच कन्सिडर करत असतो, हे बघितले आपण आता. तर याचं डेरिव्हेशन करायचं, तर त्यासाठी तुम्हाला लॉगचे काही फॉर्म्युले माहीत हवेत, तर ते इथे बाजूला लिहितो मी. लॉग एन यम असा असेल, त्याचा फॉर्म्युला असतो लॉग यम अपॉन लॉग एन, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला असतो इथे लागणारा लॉग ए रेस टू एन असा असेल, तर एन पुढे येतो आणि काय येणार आहे लॉग ए. हे गेल्या वर्षी आपण बघितलेलं आहे की हा एन कुठे येतो, पुढे येतो. बरं, आणि लास्ट वाला फॉर्म्युला असतो अजून एक लॉग ई चं उत्तर किती असतं 1. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजेत, तरच तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नीट बघून घ्या आता हे फॉर्म्युले कसे कसे यूज होणार आहे. तर पहिल्यांदाच यूज होतोय, बघू शकतो तुम्ही बेसला जो आहे त्यात पहिला फॉर्म्युला यूज होणार आहे. पहिल्या फॉर्म्युल्यानुसार काय येणार याचं, y इज इक्वल टू लॉग एक्स डिवाइड बाय किती येणार आहे लॉग ई स्क्वेअर. बरोबर, आपण ह्याला काय कन्सिडर केलेलं आहे, ह्याला एन कन्सिडर करतोय आणि ह्याला काय करतोय यम, त्यानुसार हा फॉर्म्युला आला. यम इकडे आणि एन इथे. हे रफ आता समजलं असेल तर मी हे एन वगैरे रफ करून घेतो. बर, आता वाय, आता तिथे बघा आता तुम्हाला फॉर्म्युला नंबर 2 यूज करायची गरज आहे. काय लिहिणार आहे पहिलं लॉग एक्स डिवाइड बाय, इथे पॉवर मध्ये काय 2, तो पुढे येणार आहे, तो पुढे येणार. मग लिहिणार कसं आहे आपण याचं आता 2 लॉग ई. आता फॉर्म्युला नंबर 3 बघा काय येणार आहे आता, वाय ची व्हॅल्यू काय आलेलं आहे, वाय इज इक्वल टू 1/2 लॉग एक्स. हे आलेलं आपलं क्वेश्चन. आता इथनं पुढे डेरिव्हेशन स्टार्ट झालं, सगळ्यांना समजलं. तर आता बघा पुढे काय करणार आहे, आता डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं म्हणल्यावरती तुम्हाला माहिती आहे हाफचं तर काय डेरिव्हेशन होणार नाही. मग डेरिव्हेशन कोणाचं होणार आहे, ह्या पूर्ण टर्मचं. चेन रूल नुसार पहिल्यांदा पूर्ण याचं, नंतर लॉग एक्सचं. बरोबर, मग असं डेरिव्हेशन करायचं तर काय येणार आहे मग हाफ तसाच लॉग एक्सचं डेरिव्हेशन काय असतं 1/x. मग याचंही डेरिव्हेशन तेच येणार, काय लिहिणार आहे आपण 1/log x येणार पूर्ण याचं ना, नंतर कुणाचं लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेशन कुणाचं घेणार आहे आपण लॉग ऑफ एक्स. फायनल आन्सर काय येणार याचं dy बाय dx 1/2 लॉग एक्स, आणि लॉग एक्स किती असतं 1/x. हे एकत्र लिहिल्यावरती काय लिहिणार आहे मग आपण 1/2. एक मिनिट, हा एक्स पहिला लिहा कारण की मग ते थोडस विचित्र दिसेल. हा एक्स काय लिहिणार आहे पहिल्यांदा आणि परत लॉग ऑफ एक्स. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर आहे. हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
आता बघा क्वेश्चन नंबर 17 बघतो आपण. आता क्वेश्चन नंबर 17 आपण कशाला तरी एक्स कन्सिडर करायचं. याला आपण काय कन्सिडर करणार ह्या मेन क्वेश्चनला? याला आपण वाय कन्सिडर करूया. हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं. तो सॉल्व्ह कसं करणार आहे आता? डी अपॉन डी एक्स इथे लिहितोय वाय. आता याचं डेरिवेशन एकदम इझी आहे, जसं आता आपण केले त्याच मेथडने करायचं. पहिलं काय करणार आहे? पूर्ण याचं डेरिवेशन विथ स्क्वेअर वगैरे. नंतर काय करणार आहे? ते स्क्वेअर वगैरे सोडून बाकीची टर्म म्हणजे याचं डेरिवेशन. नंतर कुणाचं करणार आहे? याचं डेरिवेशन. आणि नंतर कुणाचं करणार आहे? त्याच्या आतल्याचं डेरिवेशन. असं एक 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 करून करायचं. तर पहिल्याचं डेरिवेशन काय असतं? एक्स स्क्वेअर काय असणार आहे? एक्स स्क्वेअर काय असणार आहे याचं डेरिवेशन? 2x असं असणार आहे. मग आपण पहिलं काय लिहिणार आहे? पहिल्याचं डेरिवेशन 2 आणि ब्रॅकेटमध्ये जे आहे ते लॉग, परत लॉग, परत लॉग एक्स. आणि आता डेरिवेशन कोणाचं करणार आहे? आतल्या टर्मचं. आतल्या टर्मचं कुठल्याचं डेरिवेशन आहे ते? लॉगचं. लॉगचं म्हणजे काय? लॉग 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 एक्स याचं डेरिवेशन होणार. लॉग एक्सचं डेरिवेशन आता कळलेलं आहे सगळ्यांना काय असतं? 1/x. मग याचं डेरिवेशन त्याचनुसार येणार आहे. पहिला आहे ती टर्म पूर्ण लिहून घेणार आपण. लॉग 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 एक्स आणि याचं डेरिवेशन. आता याचं डेरिवेशन म्हणजे 1 जी काही टर्म आहे ती सगळी, फक्त लॉग सोड. म्हणजे कुठली टर्म? ही टर्म आतली. नीट समजून घ्या, सगळंच नाही लिहायचं. म्हणजे काय लिहिणार आहे? लॉग लॉग ऑफ एक्स. ओके, इकडचं रफ करतोय आता. आता डेरिवेशन पुढे कोणाचं होणार आहे? आता डी बाय डी एक्स. आता एक लॉग परत काढायचा म्हणजे कोणाचं डेरिवेशन? आता लॉग ऑफ लॉग एक्स. 2 लॉग 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 एक्स. हे झालं पहिल्याचं. नंतर काय लिहिणार आहे? 1 लॉग लॉग एक्स. आता परत याचं डेरिवेशन तेच 1 काय घेणार आहे आपण? आता लॉग एक्स फक्त. आणि डेरिवेशन आता कोणाचं करणार आहे आपण? ओनली लॉग एक्स. आता लॉग एक्सचं डेरिवेशन आता हे सगळ्यांना समजलेलं आहे. फायनल आन्सरच तुम्ही लिहू शकता. आता हे खरं तर सॉल्व्ह करून द्यायची गरज नव्हती, तुम्ही तेवढे हुशार आहात. इथनं पुढचं तुम्ही करू शकता. मी फायनल आन्सर तुम्हाला देतो. आता कळलेलं आहे सगळ्यांना हे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? 2 लॉग लॉग परत लॉग एक्स डिवाइड बाय. आता हे लॉग एक्स असतं कळलंय म्हणून 1/x येईल. मग ते तो वाला एक्स पहिल्यांदा लिहितो मी, याचा डेरिवेशन वाला एक्स पहिल्यांदा लिहितो. नंतर काय लिहिणार आहे? आता हे लिहिणार म्हणजे लॉग एक्स. नंतर त्याच्या आधीचं म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर आहे. हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. लास्ट क्वेश्चन बघूया आपण. या मेन क्वेश्चन नंबर 2 मधला सब क्वेश्चन आहे हा लास्ट. याला मेन क्वेश्चन आहे त्याला आपण वाय कन्सिडर करूया. आता डेरिवेशन करायचं एकदम इझी आहे, जसं आपण आतापर्यंत करत आलोय चेन रूल नुसार त्याचप्रमाणे करायचं आपल्याला. हे जर हे क्वेश्चन तुम्हाला आला, व्हिडिओ पॉज करून बघा, आला तर तुम्हाला चेन रूल समजले, नाही आलं तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आता मी काय देतोय बघू शकता तुम्ही. डेरिवेशन करायचं आहे म्हणजे डी अपॉन डी एक्स. पहिलं पूर्ण याचं डेरिवेशन असतं साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर, बरोबर. हे पूर्ण याचं डेरिवेशन असणार आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. नंतर आता डेरिवेशन कुणाचं घेणार आहे आपण? पुढच्या टर्मचं म्हणजे स्क्वेअर काढायचा आणि उरलेल्याचं म्हणजे साइन एक्स स्क्वेअर. नंतर डेरिवेशन कुणाचं घेणार आहे आपण? ओनली एक्स स्क्वेअरचं. नंतर मायनस. पुढे आता डेरिवेशन कुणाचं घेणार आहे? पूर्ण टर्मचं. पूर्ण टर्म म्हणजे कुठली टर्म असणार आहे ती? कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. नंतर डेरिवेशन काय घेणार आहे आपण? डी अपॉन डी एक्स. आता डेरिवेशन होणार आहे फक्त कॉस एक्स स्क्वेअरचं.
आणि फायनली आता डेरिव्हेशन कोणाचं होणार आहे मग ओनली एक्स स्क्वेअरचं. आता हे सगळ्यांना डेरिव्हेशन येतात असं गृहीत धरूया आपण आणि आन्सर काढूया. बरं, याचं काय होणार आहे 2a, 2 पुढे येणार आणि काय लिहिणार आहे साईन एक्स स्क्वेअर. दुसऱ्याचं याचं काय होणार आहे साईनचं काय होतं कॉस, पूर्ण याचं करतोय ना आपण, मग साईनचं काय होणार आहे कॉस एक्स स्क्वेअर. आता पुढे एक्स स्क्वेअरचं काय होणार आहे 2x मायनस याचं काय होणार आहे आता मायनस साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक मिनिट हे साईन नाही येणार इथे, फक्त स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर म्हणजे 2 पुढे घेणार आणि काय लिहिणार आहे आपण कॉस एक्स स्क्वेअर. करेक्ट, याला ब्रॅकेट टाका वाटलं असतं, पुढचं करतोय आपण. तर नंतर काय घेणार आहे आपण इथे आता याचं येणार आहे आता मायनस येणार आहे याचं कॉस आहे ना, आता फक्त आला पहिला म्हणजे मायनस साईन एक्स स्क्वेअर आणि नंतर याचं किती होणार आहे 2x. आता हे आपल्याला टोटल एकत्र करून घ्यावं लागणार आहे फायनल आन्सर. कसं लिहिणार आहे आता अजून काय काय बघू शकतो बघा. आता काय फॉर्म्युले आहेत, आता खरं तर तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात हवेत, हे मी एकदा नीट लिहितो म्हणजे तुम्हाला आठवले तर चांगलंच आहे. साईन एक्स स्क्वेअर आणि कॉस एक्स स्क्वेअर 2x मायनस इथे काय येणार आहे 2. आता हे मायनस मायनस आहे तर प्लस लिहूया आपण इथे, प्लस 2 कॉस एक्स स्क्वेअर आणि काय येणार आहे साईन एक्स स्क्वेअर 2x. बरोबर. आता काय होणार आहे मग इथे 2x आलेले आहेत, सगळे फॉर्म्युले आलेले आहेत. तर आता नीट बघा फॉर्म्युले काय आहेत. 2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, इथे सुद्धा 2 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहित असेलच, तो इथे लिहितोय मी. हे बघा हा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल, 2 साइन एक्स स्क्वेअर आणि कॉस एक्स स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय असतो जो मगाशी आपण यूज केला होता, तो असतो साइन 2 एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला. मग याच्यानुसार फायनल आन्सर काय आलं तुम्ही बघू शकता. dy बाय dx इज इक्वल टू, आता काय काय येणार आहे बघा इथे, हे 2x आणि हा 2x, या दोघांचे ऍडिशन केलं किती बनणार आहे ते 4x. आणि हा फॉर्म्युल्यानुसार ह्या दोघांच्या ऐवजी सगळ्यांचे ऍडिशन करतो ना आपण, मग काय येणार आहे याच्या दोघांच्या ऐवजी फक्त काय लिहिणार आहे आपण मग साइन 2x स्क्वेअर. हे तुमचं आलेलं फायनल आन्सर आहे. सगळ्यांना समजलंय. तर आपण आता हा क्वेश्चन एकदा तुम्ही नीट सॉल्व्ह करून घ्या म्हणजे आपण लास्ट क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया.